तुमच्या डोळ्यासमोर अंधार आहे आणि कानावर अथांग अशा समुद्राच्या लाटांचा आवाज येतोय. हा समुद्र तुम्ही जागृत अवस्थेत नाही तर स्वप्नात पाहिला आहे आणि याच स्वप्नानं अनेकदा तुमची झोप उडवली आहे. मात्र स्वप्नात समुद्र पाहणारे फक्त तुम्ही एकटेच नाही आहात, तर आपल्यापैकी अनेकांना असे प्रश्न पडतात की समुद्राचं स्वप्न पडणं याचा अर्थ नेमका काय आहे. स्वप्नात समुद्र दिसणं हे केवळ एक दृश्य आहे की आपल्या भविष्याचा किंवा अंतर्मनाचा गूढ संकेत आहे. आज आपण याच गहन रहस्यावरचा पडदा दूर करणार आहोत. आशा आहे की स्वप्नशास्त्र, मानसशास्त्र आणि विज्ञान या तिघांच्या बाजू ऐकल्यावर तुमचा समुद्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. सुरुवात करूया आपल्या स्वप्नशास्त्राने. भारतीय परंपरेत समुद्र हे धन, संपत्ती आणि जीवनाच्या प्रवासाचं प्रतीक मानलं जातं. जर तुम्हाला शांत आणि स्वच्छ समुद्र दिसला तर हे अत्यंत शुभ मानलं जातं. याचा अर्थ तुमच्या जीवनात आराम आणि मानसिक शांतता येणार आहे. अनेकदा हा अपेक्षित यश किंवा धनप्राप्तीचा संकेतसुद्धा मानला जातो. याउलट जर समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत असतील किंवा समुद्र खवळलेला असेल तर स्वप्नशास्त्रानुसार हा एक इशारा आहे. तुमच्या भावनात्मक अस्थिरतेला किंवा कुटुंबात, कामात येणाऱ्या मोठ्या अडचणींना ते सूचित करतं. स्वप्नशास्त्र सांगतं की तुम्ही लवकरच एखाद्या मोठ्या संकटाचा सामना करू शकता. पण जर तुम्ही समुद्र पार करत असाल किंवा त्यातून सुरक्षितपणे पोहत असाल तर हा विजय आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या सर्व समस्यावर मात करून मोठं यश मिळवणार आहात. स्वप्नशास्त्रानुसार तुमची स्वप्नातील समुद्राशी असलेली स्थिती तुमच्या भविष्यातील स्थितीची माहिती देते. आता वळूया मानसशास्त्राकडे. फ्रॉइड आणि जंगसारखे महान विचारवंत समुद्र म्हणजे आपलं अंतर्मन मानतात. समुद्राची खोली आणि त्याची अफाट विशालता हेच तुमच्या अंतर्मनाचं स्वरूप आहे. समुद्र तुमच्या दडलेल्या इच्छा, भीती आणि आठवणींचा खजिना आहे. मानसशास्त्रानुसार शांत समुद्र म्हणजे तुमचं अंतर्मन शांत आहे. तुम्ही भावनिकरित्या स्थिर आहात आणि तुमच्या जीवनावर तुमचं नियंत्रण आहे. पण जर समुद्र खवळलेला असेल तर तुमच्या आत एक भावनिक वादळ चालू आहे. तुम्ही ज्या भावना दडवून ठेवत आहात, उदाहरणार्थ राग, चिंता, त्या आता तुमच्या जागृत मनावर येण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच समुद्रात बुडणं म्हणजे तुम्ही भावनात्मक दबावाखाली म्हणजेच इमोशनल प्रेशरखाली आहात. तर पोहून बाहेर येणं म्हणजे तुम्ही त्या भावनावर प्रक्रिया करून पुढं जात आहात. आता या संदर्भात विज्ञान काय सांगतं तेही पाहूयात. विज्ञानासाठी स्वप्न म्हणजे केवळ मेंदूची जैविक प्रक्रिया आहे. दिवसभरात तुमच्या मनात आलेले विचार, पाहिलेली दृश्य किंवा अनुभवलेले ताण यांना मेंदू प्रतिकात्मक स्वरूपात दाखवतो. तुम्ही एखादी माहिती किंवा आव्हान सहज पचवत नसाल तर ते समुद्रासारखं मोठं आव्हान म्हणून दिसू शकतं. अनेकदा झोपताना आलेला पाण्याचा आवाज, उदाहरणार्थ नळ गळणं किंवा वातावरणातील गारवा या गोष्टी देखील मेंदूला समुद्राची प्रतिमा निर्माण करायला लावतात. एकूणच स्वप्नातील समुद्राचं रहस्य काय आहे हे आज आपण तिन्ही बाजूने पाहिलं. पण सर्वात महत्त्वाचं काय तर स्वप्नात समुद्र दिसणं म्हणजे तुमच्या भावनांचा GPS ऑन होण्यासारखा आहे. तो तुम्हाला सांगतोय की तुमच्या मनात काय चाललंय. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा हा समुद्र तुम्हाला स्वप्नात दिसेल तेव्हा त्याला घाबरू नका. फक्त एक क्षण थांबा, शांत व्हा आणि स्वतःला हा एक प्रश्न विचारा. हा समुद्र माझ्या आयुष्यातील कोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय? तो शांत असेल तर तुमच्या जीवनात शांतता आणि यशाची लाट येणार आहे. आणि जर तो खवळलेला असेल तर फक्त एवढंच समजा की तुमच्या मनातील चिंता किंवा राग आता बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमचा अनुभव तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. या संकेताला ओळखा आणि त्यानुसार तुमच्या जीवनात पुढं चाला. तर स्वप्नात तुम्हाला समुद्राशी संबंधित कोणतं चित्र दिसलं ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा. ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.